नमस्कार तुमक पूरा जना गौजननी विषयात गोतसु पुरो मस्त पूरा मीडिया प्लॅटफॉर्मर हंगेल प्रोडक्ट्स फेमस जालेलास इता म्हळ्यार हांनी ते नॅचरल आणि ऑथेंटिसिटी तांणी ओळखून घेतला आत हांनीच एक नवे प्रोडक्ट लाइन स्टार्ट केला एक्सक्लुसिवली चेडवांल खातीर म्हणून बेबी फूड प्रोडक्ट्स सो हाजे विशीं आमी चड माहिती घेवचे खातीर श्रीमती ज्योती पै तांगेल्या उलोया। नमस्कार माय। नमस्कार माय तुम्ही इतले वर्ष तरी गायची शेण गायची मुत्तान तू प्रोडक्ट्स कोण घेऊन आसिले सडन जावन एक विंगडा लाइन चेडवांल खातीरची एक बेबी फूड प्रोडक्ट्स स्टार्ट कर का म्हणून तुमका इन्स्पिरेशन कशें आयला? इन्स्पिरेशन कशी म्हळ्यार आमगेले गौजननी प्रोडक्ट्स यूज केलेले रेग्युलर कस्टमरां आमगेले वयर एक ट्रस्ट आशिल्ले आनी आमगेले मध्ये एक बॉन्डिंग एक क्रिएट जावन आशिल्ले तशी आमगेली एक कस्टमरान आमकां तांगेर चेडवां खातीर मेगल्याक बेबी फूड कसं एक कोर दिया म्हणून म्हाका एक सांगलें तशी म्हाका दिसलें की बळाबोळी पुराय हें म्हालगड्या दाखून आयिल्लें एक फूड तेची कोर्न दिव्या म्हणून हांव तांकां कोर्न दिल्लें ते आज तेंचे एक म्हाका बिझनेस टायपार ते ग्रो जालें। मस्त लायक आणि तुम्ही या बिझनेसाक एक नाव सिलेक्ट केलेलं आम माम म्हणून तेव्हा एक मस्त अट्रॅक्टिव्ह आणि एक युनिक नाव एक मदरली इन्स्टिंक्ट एक असतं त्या नावाक इवन आम्ही सांचेडवा खावयतना आम्ही म्हणचे आम आम करी म्हणून नाव म्हणून सो एक आमचे गेल्याला फील समेत असते प्रोडक्टाक मस्तला एक नाव सिलेक्ट केला तुम्ही आता म्हणचेसल्यार एक 6 महिने तरी चेडू दूध पिवन घेऊन होट जावन असता 6 महिने नंतर तांकी एक आमगेल फॅमिली फूड एक दिवचे अगती पडता लायक ग्रोथ जावका म्हणून बट ते फर्स्ट फूड कसं नासू का कशी दिव का तांकां आणि केदन ते सूक्त टाइम दिवचे तांकां ताजे विशयी एक ಸ್ವಲ್ಪ म्हणायची वय चेडवांक युजुअली 6 महिने पर्यंत हार्ड फूड घालचे एक क्रम आसा 6 महिने तारी तांकां आवसुले दूध दिवचे मागीर दिताची 1.5-2 वर्ष तरी दूध दिवू का ते दिताची नाही दिवू काचीचे 6 महिने पर्यंत तांकां ಸ್ವಲ್ಪ हार्ड फूड घालचे क्रम तशी या बळाबोळी कशी करचे म्हळ्यार गोव नचोणो हांव जोळ एक ऍड केला ताका कॅल्शियम पुरा तांचो हायेस्ट आसा म्हणून हें तुमकां तिंबोन मागीर वाट्टून तें गाळून मागीर ताजें दूध आसता ते दूध काडून तें घट्टी करून करचे नमन्याचे गोळ हाजी प्रोसिजर ಸ್ವಲ್ಪ लाँग आसा जाल्यार चेडवांक तें मस्त लायक तें तांचो न्यूट्रिएंट्स हायेस्ट आसा डायजेशन मस्त लाईट जेवण असतं हस्क काढलेली निमित्तान आनी तांकां बोन डेव्हलपमेंटाक अगत्य जावची फूड दिवका तेच देखून तांगेल ते सान चेडो आस देखून तांकां डायजेस्टिव सिस्टम तांगेल डेव्हलप जावन आसना ताका ते हस्क फ्री जालेले घाल्यार भारी लायक तांगेले डायजेशनाक फ्युचराक प्रॉब्लेम येना नातल्यार आजकाल तुमी आयकू पुरोचे 3-4 वर्स म्हणटना खंयचे चेडवांक भूक आसना जंक फूड खावन आसता तेव्हा एक रिजन असता जाल्यार तांकां 1 वर्स फुडेंची मस्त फायबर कंटेंट आसले चड फूड खावन ते डायजेस्टिव सिस्टम डॅमेज जाल्यार मशीन ओव्हरलोड घालल्यार म्हणजे जाता वय आता मिक्सी कशी ओव्हरलोड घाल्यार मिक्सी वायट जाता तेच टायप चेडवाले डायजेस्टिव सिस्टम पुरा तेच देखून तांकां हे बळाबोळी घाल्यार ते एक लायक ग्रो जावच्या तांकां एक लायक फूड म्हणून आणि हस्क काढलेले निमित्त डायरेक्ट न्यूट्रिएंट अब्सॉर्ब जाता आणि लायक बोन वेट असो तांगेले ग्रोथ लायक जावन आसता आता अनेक विषय म्हणचे असल्यार कॅळ ಸ್ವಲ್ಪ जन दिवका की ना की म्हणून एक कन्फ्युजन आसा ते एक चेडवाक स्पेशली जावन चेडवाक 6 महिन्यांत वेल चेडवाक कितली लायक कितले वाईट आणि दिवचे असल्यार ते कसं टायपाच दिवका कशी दिवका ताजे विशयी एक ಸ್ವಲ್ಪ म्हणायची व्हेरायटी कॅळ आसताची तांतू खंयची दिवका कसं नज्ज म्हळ्यार आतां जना वतना जाल्यार म्हालगड्यांक ते परत फुडेक कोण नाशिल्ले फूड दाखून चोल ना येयले चेडवां दिवचे बुधबाळ केळ्याचे गोळ बुधबाळे केळ्याक इत्याक म्हूण तुमी निंबूच्या पुरोची बुधबाळ केळ इत्याक म्हळ्यार एक ते केळ आसूची की खंयची कफ भायर काडटा पुरा केळ्यांत कफ येवचे हांतू कफ मोशना मुखांतर भायर वता ताजे खातीर बुधबाळ केळ्याचे दिवचे ते तितले मात्र नाही इतली व्हेरायटींतूय बुधबाळ्यांत मेडिसिनल व्हॅल्यू हायेस्ट आसता आनी बुद्धी शुर्क करता ताजे खातीर बुधबाळे चेडवांक भारी बेस्ट नॅचरल जावन तांणी थोर जाताची आणि ते कशी दिवका म्हळ्यार आता बळाबुळी आसा बुधबाळे केळे आसा
बट ते कशी दिवेत म्हणा मिक्स कोण दिवची की ऑल्टरनेट कोण दिवची की कशी आम्ही दिवेत ते बाबा टेस्टा वेल डिपेंड जाता एक बोळा वटूच घाल्यार तांकां टेस्ट कळना डिफरंट डिफरंट ताजे खातीर एक टायम तुम्ही बोळा गोळी खावचे आनी एक टायम बुधबाळ केळ्याचे बोळो अशी खावं येता नाजाल्यार चेडूंक केलो जन बुधबाळ मात्र इश्ट करता ती तातूंत बुधबाळे दिल्यार कांय हार्म ना सो टेस्ट पळोवन घेवन आम्ही पळोवन घेवन दिवेत ना तेजे प्रिपरेशन मेथड कशी म्हळ्यार ते प्रॉडक्ट घेवन कशी करची ते आनी कशी करची आमी बुधबाळे केळे आनी बोळा गोळी दोन्ही सेम बोळ कशी करता की तेच टायपारी करचे थंड उदकाक थोडेची बोळा पिट्टी की नाही बोळा गोळी घालून खिरोवन मागीर बॉयल करचे आनी बोळाची कन्सिस्टन्सी कितलेच पडा तितले चेडवांक दिवचे हें एक क्रम आता एक हे आम्ही बोळा गुळ्यांनी केळ्या पिट्टी एक 6 महिने नंतर एक 1.5 वर्ष तरी दिवेत नवा बट 1 वर्ष 1.5 वर्ष नंतर ಸ್ವಲ್ಪ आनी की गट्टी फूड जावक जात बाबाक म्हळ्यार आनी की ಸ್ವಲ್ಪ ग्रोथ जावक नवा सो कसं फूड ऑप्शन्स आम्ही ट्राय करेत 11 मंथ 12 मंथ पर्यंत म्हळ्यार 1 वर्ष पर्यंत हांवें रागी आनी बुधबाळ केळ्याचें मिक्सचर केला हांवें तो ड्राय फ्रुट्स ऍड केला आनी नणचणो हें रोस्ट करून स्प्राउट हाडून हें रोस्ट केलेलें एक पावडर हें एक हांवें केला नवे प्रोडक्ट्स तशीच 1 वर्ष पर्यंत मल्टीग्रेन मिक्स म्हणून हें नवधान्य स्प्राउट हाडून मागीर ते रोस्ट करून केलेले हें पिट्टी हाका ड्राय फ्रुट्स चक्के लवंग वोंव हें सकडी पुरा घालून एक हेल्थ मिक्स हेल्थ ड्रिंक कशी केला हें चेडवांक जाल्यार व्हड्डांक पुरा एज ग्रुपान तांकां चेडवांक हांव स्पेशली हांव चेडवां मना दवरून केलें म्हळ्यार खंयचे सिरिधान्य न्हय आमचें नवधान्य आसूचें आनी चेडवांक आतां सकाळची पुरा तांणी कसली खायना अशी वताची स्कुलाक तेन्ना हांवच म्हळ्यार एक बेजार जाता ताजे खातीर हांवें हें एक अर्जंटार एक पिवन सोडल्यार तांकां रिलॅक्स आसूं येता वचून तशीच एक सर्टन एज पर्यंत 60-70 प्लस तांकां हार्ड फूड खावचें न्हय आतां इवनिंग टायमार नायट टायमार पुरा ते तांकां जीर्ण जायना जाल्यार तांकां न्यूट्रियंट्स प्रोटीन विटामीन पुरा जावक जाता ते हांतू तांकां मेळटा तशी एक ग्लास हें पिवन तांणी जाल्यार आनी वगी डायजेस्ट जाता हें तांकां मात नाही आमगेल तसं जेन्ना 20-30-40 एज ग्रुप तांकां हें लायक म्हळ्यार कामां घेवन कामां वचून आसताची करची तितली पुरसत ना आमकां या 1 ग्लासान तू मिक्स करून पिल्ल्यार 1 ग्लासान पुरो न्यूट्रियंट्स मेळ्ळा मागीर जाल्यार आनी आतां मार्केट अवेलेबल हेल्थ मिक्स पुरो पळयल्यार तांतूं शुगर कलर प्रिझर्वेटिव्ह कसं पुरो आसता म्हणून आमकां कोण आसना ताजे काही लोकली अवेलेबल ट्रस्टेड सोर्स तसं आमी असल मल्टीग्रेन मिक्स घेतल्यार हेल्थाकय चांग इवन आमगेल ग्रोथाकय चांग आता ओवरऑल तुम्ही तुमगेल्या अम्मा विषयी म्हणचे असल्यार ताजे युनिकनेस और ताजे स्पेशालिटी कसं ना युनिकनेस हे बोळाबोळी युनिक सांगता असं आत्ताची जनाक फुडली जना हे युनिक नाही आता जनाक हे युनिक इता म्हळ्यार आता जना गोतू ना हे बोळाबोळी कसले म्हळ्यार गोतना तांणी निमगिताचें कसं न्हय कशें करचें केलो जन निमगिताक हे बोळाबोळी अशी दिवची काय म्हणून खावच्या बिस्कीट टायप नाही हे तुमकां हुन करून बॉयल करून मागीर दिवची नमण्याचे हे एक गोळी एक बौला इतले येता फूल न्हू ते आमी खतखत हाडयतना तशी करून दिवची फूड हे युनिक नाही आशिल्लें आतां जना हे युनिक तशें देखून बाकीचे प्रोडक्ट्स कंपेर केल्यार हे हांव डिफरंट म्हणून लेखता आनी दिवक जाल्यार हेंची चेडवांक बदल जावन तुमकां कस्टमर रिक्वायरमेंट्स पुरा कशी खंय दुखून पुरा तुमकां हायेस्ट कस्टमर रिक्वायरमेंट्स आनी ऑर्डर्स पुरा आसूच्या म्हाका फर्स्ट जाल्याची आमगेले लोकल आनी आमगेले कुटुंबींतू केलो जणांन पुरा घेतल्या तशीच ते म्हळ्यार वर्ड ऑफ माउथ म्हणयता तशी ते बेंगळूर मैसूर मंड्या धारवाड गदग थंय पुरा गेल्ले तशीच मागीर बेंगळूर आनी मुंबई गुजरात तेकड पुरा गेल्लेची मागीर केले अब्रॉड आशिल्ले जन तांणी रजेर पुरा हांगा येताना मेघलाक घेवन व्हरता आसताची सो ते क्वालिटीच तुमगेल्या इतली कडेन ते क्वालिटी निमित्त इतली कडेन तरी पावला न्हू तुमगेल्या आतां तुमी जनाल खातीर कसले एक मेसेज दिवचे असल्यार कसो मेसेज आसता तुमी म्हळ्यार तुमी हे ट्रेडिशनल होममेड फूड त्यामुळे मालगाड्यान मळलेले सिलीच तुमी ते व्हरून घेतला येदू वयल्या जनरेशन तांकां कळ का हाजी विशय कसो म्हणून आतां कळीच ना ताजी बेनिफिट कसो म्हणून बट चेडवान व्हड जाली परत तांकां कळटलें
की बोळागुळी दिल्लेला बेनिफिट कसं नासतं म्हणून. सो जनाक तुमगे दिक्कान एक मेसेज कसं ना जनाक कसं म्हणजे मला जल्दीतले तांगे चेडवांक हेल्दी न्यूट्रियंट्स आशिल्ले नॅचरल आशिल्ले मेन हांव सांगता तसल फूड खावया म्हणून आणि आमगेले ट्रेडिशनल फूड म्हळ्यार मालगड्यान कसं खावून आयला तेच आमगे चेडवां मुखार दिवका म्हळ्यार म्हगेले एक संदेश. आणि हे करतले आता हांव हे केला हांवें बळाबळी ताका हांव इतले एफर्ट घालून करतना म्हाका तुमगेलो सपोर्ट डेफिनेटली जावका. तुमगेलो सपोर्ट कितले आसता म्हाका तितले म्हाका एक उमेद मेळटा की आनी नवे नवे प्रॉडक्ट्स इंट्रोड्यूस करूया लायक नमनारे. आता बुधबाळ्याचे ते आता आमकां बुधबाळ्याचे रिक्वायरमेंट चड जावन आमगेले फार्मात आमी आता नॅचरल जावन ग्रो करता आसताची आमी एक आता 1 एकर बरी बुधबाळे घालला आमी तशी प्रति एक म्हाका एक प्रोत्साहन मेळटा. बदमाई तुमगेले एक सान स्टेप एक घेतली एक सान एफर्ट आज हंगात तर पावला आणि की ये देश विदेशात तरी पाव का तुमगेला प्रॉडक्ट पुरा जना कळ का हमगेला ऍक्च्युअल ट्रेडिशनल फूड म्हणाल कसं म्हणून कळ का होम मेड फूड बोळागोळी म्हणाल पुरा जना कळ का हे आमी गेले तुमका बेस्ट विशेस आणि तुम्ही टाइम दिवन आमका इतली पुरा माहिती सांगिल्ल्या का मस्त धन्यवाद. धन्यवाद माई. धन्यवाद.